नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ। सध्या कुंभमेळा चालू आहे। त्यात आलेल्या नागासाधूंपैकी महिला नागासाधू यांचे जीवन कसे असते ते आज आपण बघूया। नागासाधूंच्या रहस्यमयी जगाविषयी ऐकले असेल, परंतु महिला नागासाधूंविषयी फार कमी लोकांना माहिती असावे। सुरुवातीला महिला नागासाधूंना महाकुंभ मेळ्यात समाविष्ट करून घेण्यासाठी विरोध झाला होता, परंतु 2013 मध्ये महिला नागासाधूंना स्नान आणि आखाडा बनवण्याची परवानगी देण्यात आली। महिला नागासाधू बनण्यापूर्वी महिलेला हे सिद्ध करावे लागते की तिला कुटुंब आणि समाजाशी कोणताच मोह नाही, ती फक्त देवाच्या भक्तीमध्ये राहण्यास तयार आहे। या गोष्टीची शहानिशा केल्यानंतर महिलेला नागासाधू बनण्याची दीक्षा दिली जाते। महिला नागासाधूंशी संबंधित रोचक गोष्टी। नंबर 1, महिला नागासाधू बनण्यापूर्वी महिलेला 6 ते 12 वर्ष कठीण ब्रह्मचर्य पालन करावे लागते। त्यानंतर गुरु त्यांच्या या नियमावर संतुष्ट होतात आणि दीक्षा देतात। नंबर 2, महिला नागासाधवी होण्यापूर्वी आखाड्याचे साधू संत त्या महिलेच्या कुटुंबाची सर्व पडताळणी करतात। नंबर 3, महिलेला नागा बनण्यापूर्वी स्वतःचे पिंडदान आणि तर्पण करावे लागते। नंबर 4, महिला नागासाधवी झाल्यानंतर आखाड्यातील साधू संत यांना माता म्हणतात। महिला नागासाधू न शिवलेले कपडे परिधान करतात, ज्याला गणती असे म्हटले जाते। नागासाधू होण्यापूर्वी स्त्रीला 6 ते 12 वर्ष ब्रह्मचर्य पाळावे लागते। जेव्हा स्त्रिया हे करतात तेव्हा त्यांच्या स्त्री गुरु त्यांना नागासाधू बनण्याची परवानगी देतात। महिला नागासाधू पहाटे नदीत स्नान करतात, त्यानंतर महिला नागासाधू ध्यान करायला लागतात आणि त्यानंतर दिवसभर देवाचा जप करतात। सकाळी उठून महादेवाची पूजा करतात आणि संध्याकाळ झाल्याच्या नंतर दत्तात्रेयाची पूजा करतात। महिला नागासाधू पुरुष नागासाधूंपेक्षा वेगळ्या असतात। ती दिगंबरा राहत नाही। ते सर्वजण भगव्य रंगाचे कपडे घालतात, पण ते कापड शिवलेले नाही, त्यामुळे त्यांना मासिक पाळी दरम्यान कोणत्याही समस्या येत नाहीत। नागासाधवी कुंभमेळ्यात सहभागी होतात। जेव्हा महिला नागासाधूंना मासिक पाळी येते तेव्हा त्या गंगा किंवा संगमात स्नान करण्याऐवजी स्वतःवर गंगाजल शिंपडतात। हे पवित्र स्नानासारखे मानले जाते। मासिक पाळीच्या वेळी महिला नागासाधू त्यांच्या छावण्यांमध्ये स्नान करतात। त्यांच्यासाठी एक वेगळा माईबळा बनवला जातो, जिथे ते त्यांच्या धार्मिक आणि शारीरिक स्वच्छतेची पूर्ण गुप्ततेने काळजी घेतात। या काळात ते देवाची पूजा किंवा स्पर्श टाळतात, तथापि ती ध्यान आणि नाम जप करून त्यांची साधना सुरू ठेवतात। महाकुंभात महिला नागासाधूंची भूमिका। महाकुंभात पुरुष नागासाधूंनी स्नान केल्यानंतर महिला नागासाधू पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात। त्यांची उपस्थिती आणि आचरण या कार्यक्रमात महिलांच्या आध्यात्मिक योगदानाचे प्रतीक आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।